नमस्कार मंडळी. तर हे बघा, हे आहे माझे उन्हाळी दोडके. उन्हाळी दोडके म्हणजे उन्हाळ्यात लावलेले असते. सीड एकच असतं. आता तुम्ही जे लावताल ते पण आणि हे पण एकच असतं, फक्त हे उन्हाळ्यात लावले म्हणून उन्हाळी दोडके आहेत. तर बघू शकता किती छान असे आलेले आहेत. तरी पण माझा हा वेल मला असं वर म्हणजे उंच असं मांडव वगैरे नाही करता आलेला, झाडावरच काढून दिलेला आहे. कारण तिथं बागेत थोडंसं जागा होती, तर आम्ही तिथेच असं सरपणावर नाही का असं काढून दिलेलं आहे. तर तुम्ही जर छान तुम्हाला जर जागा असेल तर तुम्ही मांडव नक्की करा. कारण काय होतं की दोडका छान म्हणजे असा हे होतो, पोचतो छान. आणि जिथे आपण असं असं पांगून गेलं ना, तर मग या बघा असं होतं, थोडंसं वाकून जातं, मग इथे तो हे जागा असते ती बारीक पडून जाते, व्यवस्थित येत नाही. तर आमच्या वेळेला भरपूर लाग आहे. जे जे खायला आलेले ते काढून घेत आहे मी. आणि जर तुम्ही तुमच्या टेरेसवर म्हणा किंवा गार्डनमध्ये म्हणा, तुम्ही ग्रो बॅगमध्ये लावत असताल तर तुम्ही छान प्रकारे माती घ्या आणि उत्तम क्वालिटीचं सीड निवडा. चांगलं सीड घ्या. आणि ग्रो बॅग ज्यावेळेस तुम्ही भरताल त्यावेळेस तुम्ही 70% माती कमीत कमी आणि 30% खत असं तरी तुम्हाला घ्यावंच लागणार आहे. कारण छान अशी तुमची बॅग जर भरली तर छान दोडकेल त्याला लागतील. आता मी इथे आहे ना, मध्ये याला थोडंसं हे झालं होतं, तर मी वेस्ट किचनचं खत दिलं होतं. तेव्हापासून इतके दोडके लागलेले आहेत ना, भरपूर. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते पण देऊ शकता. म्हणजे आपण जे भाजीपाला निवडतो त्याच्यापासून जे आपण खत बनवतो, मी त्याचा एक स्पेशल व्हिडिओ टाकणारच आहे. तसे आहेत माझ्या चॅनलवर, पण परत टाकणार आहे. तर ते खत पण एकदम भारी. मी ते खत दिलं होतं तेव्हापासून जास्त दोडके लागायला लागलेले आहेत. आणि तसं तर आमचं कांद्याचे टलपर वगैरे असतं तर तुम्हाला तर माहिती आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ग्रो बॅग भरू शकता. 30% खत आणि 70% माती घ्या, म्हणजे त्याचं छान असा हे मेळ बसून आणि छान आपल्याला नंतर दोडके खायला येतील. तर दोडका आपण ज्यावेळेस लावतो त्यानंतर 1.5 ते 2 महिन्यात आपल्याला दोडके खायला येतात. आणि खूप छान असे आपली चव पण असते घरच्या दोडक्याची. म्हणजे घरच्या भाजीपाल्याची आपण आपल्या परिवारासाठी एक एक परिवारासाठी तर आपण आपल्या घरच्या घरी भाज्या नक्कीच उगवू शकतो. तर हे बघा अशा प्रकारे दोडके निघालेले आहेत. तर तुम्ही कुंडी जे ग्रो बॅग भरताल त्यावेळेस छान भरा, व्यवस्थित शेड निवडा. आणि जागा किंवा ग्रो बॅगमध्ये तुम्ही असं पाण्याचं नियोजन नीट ठेवा. पाण्याचा निचरा झाला पाहिजे. जमीन जरी तुम्ही खाली जमिनीवर जरी लावलं गार्डनमध्ये तुमच्या बागेत म्हणा, तरी पण तिथं जागाच तशी निवडा की तिथे व्यवस्थित पाण्याचा निचरा होईल. काय होतं मग, मुळ्या जास्त कमी जास्त पाणी झालं की मुळ्या सडून जातात त्या जे वेल झाडं असतात त्याच्या. कारण तो आता पावसाळ्यात पण आपण हे लावू शकतो. छान छान कारले म्हणा किंवा दोडके म्हणा किंवा घोसाळे म्हणा, जे कुठलाही वेली भाज्या असतील त्या अशा प्रकारे जर आपण लावल्या तर व्यवस्थित काळजी घेतली, व्यवस्थित पाणी दिलं तर खूप छान येतात. आणि त्याला पण मांडव करावा लागतो. कारण काय होतं, मांडव केल्यानं की त्याची व्यवस्थित वाढ पण होते आणि ते पोचतं पण छान. आणि जर आपण वेल नाही केला, आपलं हे नाही केलं ना मांडव, तर ते काय होतं, मांडव म्हणा किंवा कुठंतरी तुम्ही दोरी वगैरे बांधून असं त्याला वर काढून देऊ शकता. नाहीतर मग काय होतं, त्याचे असे पीळ पडतात आणि मग बारीक जाड बारीक असं होऊन जातं ते. आणि त्याची आपल्याला भाजी पण व्यवस्थित त्याची म्हणजे चिरून वगैरे करता येत नाही. तर त्यामुळे तुम्ही जर लावत असाल तर नीट वर वेल काढून द्या आणि व्यवस्थित खतं द्या. तुम्ही जर दुसरे कुठले खतं वापरत असतील तर ते पण द्या. आणि आपले जे शेणखत, आता शेणखत वगैरे हे शहर सिटीच्या ठिकाणी भेटणं थोडंसं अवघड असतं. त्यामुळे तर जेव्हा तुम्ही नर्सरीत वगैरे कुठं गेल्या तर तिथून पण तुम्ही व्यवस्थित खतं तुम्ही आणू शकता आणि झाडाला आपल्या देऊ शकता. तर हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपल्या भरपूर असे सारे दोडके लागलेले आहेत. कारण मी कुठलंही रासायनिक खत वगैरे वापरत नाही, तुम्हाला तर माहिती आहे. मी फक्त शेणखत आणि माझं जे वेस्ट किचनचं जे खत असतं ना, तर ते खूप प्रभावी आहे. तुम्ही बघितलं असेल, मी मागच्या वेळेस बनवलं होतं, त्याचा थोडासा व्हिडिओ टाकलेला आहे मी, जास्त नाही. पण खूप छान त्याचा फायदा होतो. आणि हे बघा, हे एक थोडंसं खराब झालं होतं, तर हे फेकून देणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर काळजी घेतली आणि व्यवस्थित जर लावलं ना, तर छान प्रकारे तुमचं बागेत म्हणा आपल्या परिवारापुरत्या भाज्या निघतील, एवढ्या तरी आपण उगवू शकतो. तर 1-2 शेड जर जागा तुम्हाला जास्त असेल तर 2-3 शेड लावले तरी भरपूर. हे माझे 2 वेल आहेत. इतके सारे दोडके त्याला येतात ना, भरपूर दोडके येतात. तर तुम्ही पण असे 2 वेल लावू शकता आणि छान छान असे दोडके म्हणा, कारले म्हणा किंवा घोसाळे तर येतातच म्हणा, घोसाळे म्हणा, असे व्यवस्थित तुम्ही कुंड्या भरून
आणि ते तुमच्या घरच्या गार्डनमध्ये लावू शकता. आणि जर शेतात लावणार असेल तर शेती करायला शेतकऱ्याला तर सर्व माहितीच असतं त्यामुळे त्यांना काही हे नाही आहे. पण जे बागेत लावतात किंवा जे टेरेस गार्डनवर लावतात त्यांनी अशा प्रकारे जर लावलं तर छान आपल्याला असा दोडका खायला भेटू शकतो. तर हे बघा सुंदर असे 2-3 वांगे भेटलेले आहेत मला. ते विसरून राहतात म्हणून ते मोठे होऊन गेलेले आहेत. आणि अशा प्रकारे दोडके आणि वांगे. तर आजच्या भाजीची तयारी झालेली आहे. कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या नक्की अशा भाज्या लावून बघा, एकदम छान येतात आणि खायला पण एकदम टेस्टी लागतात. एकदम चवदार आणि कुठलंही खत वगैरे काही नसतं त्याला. ज्यावेळेस आपण असं उंच वेल काढून देतो त्यावेळेस अशा छान छान भाज्या आपल्याला खायला भेटतात. तर जेव्हा तुम्ही वेली भाज्या लावत असाल त्यावेळेस वेल वर काढून द्या, म्हणजे उंच असा वेल वर काढा तर व्यवस्थित भाज्या आपल्याला नक्की भेटतील. चला आपण भेटू परत. बाय बाय सर्वांना.